श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 154। लीला म्हणाली, बुद्धिरूपी उपाधीमध्ये प्रतिबिंब रूपाने जीव प्रवेश करतो असे न मानता इंद्रिय समूह चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तोच जीव बनून सगळे व्यवहार करतो असे का मानता येत नाही? आणि काहीही असले तरी ईश्वर बुद्धीमध्ये प्रवेश करून जीव तरी का होतो? देवी म्हणाली, इंद्रिय समूह जीव बनून व्यवहार करतो असे म्हणता येत नाही, कारण तसे म्हटले तर चैतन्याच्या ठिकाणी जगातील सर्व पदार्थ आरोपित झालेले असल्याने ते सर्व जीव होऊ लागतील. परंतु पटादी पदार्थ असे व्यवहार कधी करू शकत नाहीत. त्यामुळे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेला जीवच व्यवहार करतो असे मानावे लागते. ईश्वरच बुद्धीमध्ये प्रवेश करून जीव होतो, कारण जगातील सर्व वस्तूंमधील शक्तींची व्यवस्था लावणाऱ्या ईश्वराने आपल्या संकल्पाने तशीच नियती ठरविलेली आहे. आकाशामध्ये शून्य शक्ती, भूमीमध्ये सर्वांना धारण करण्याची शक्ती आणि पाण्यामध्ये समाधान देण्याची शक्ती असावी असा संकल्प ईश्वराने केल्यामुळे त्या वस्तू त्या शक्तींनी युक्त भासत आहेत. अशा रीतीने जंगमाची जंगम रूपाने आणि स्थावराची स्थावर रूपाने भावना करीत तो सर्वात्मा ईश्वर सर्वांच्या शरीरांनी युक्त असा भासत आहे. जगातील जंगम प्राणी ईश्वराच्या संकल्पामुळे आपण जंगम आहोत अशा बोधाने त्या त्या रूपांनी आदी सर्गापासून भासत आहेत. त्याचप्रमाणे वृक्ष व पाषाण हे तसे दिसावेत असा ईश्वरी संकेत असल्यामुळे आज तागायत तसेच जड दिसत आहेत. परंतु विश्वातील जड व चेतन हे भेद अध्यारोपाच्या दृष्टीने आहेत. परमार्थदृष्ट्या स्थावर जंगम, सचेतन अचेतन ह्या भेदभावांना अस्तित्वच नाही. सृष्टीकाली हे भेद उत्पन्न झालेले नाहीत. स्थितीकाली जगातील पदार्थांमध्ये भासणारी भिन्नता सत्य नाही आणि प्रलयकाली तर ह्या भेदांना थाराच नाही, कारण सद्वस्तूमध्ये असले भेद असूच शकत नाही. तरीही या चिदेकरस जगात जडता, नाम, रूप अशा भेदांचा सर्वांना प्रत्यय येतो तो चैतन्यामध्ये अविद्येमुळे अध्यस्त झालेल्या समष्टी बुद्धीच्या म्हणजेच ग्लोबल कॉन्शियसनेसच्या कल्पनेमुळे होय. स्थावर वस्तूंमधील उपाधीच्या योगाने प्रत्येक चैतन्यामध्ये मी स्थावर आहे असा संकल्प निर्माण होतो आणि त्यामुळे इतर प्राण्यांच्या बुद्धीत देखील तशी भावना उत्पन्न होऊन स्थावर वस्तू त्यांच्या व्यवहाराचे विषय होतात. त्यांचे जडत्व दर्शित करण्यासाठी वृक्ष, पर्वत असे शब्द वापरले जातात. कृमी, कीटक अशा प्राण्यांमधील चैतन्याच्या भावनेनुसार त्यांची बुद्धी बनते आणि त्याप्रमाणे व्यवहारात त्यांचा उल्लेख केला जातो. स्थावर, जंगम असे जगामधील सर्व पदार्थ जेव्हा चैतन्याशी तद्रूप असतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी कोणत्याच व्यवहाराचे ज्ञान नसते. त्यामुळे प्राण्यांना कोणताही व्यवहार संघशक्तीने करायचा असल्यास प्रथम तसा संकेत करावा लागतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.